हॅलो नमस्कार, मी निकिता स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ मी महाशिवरात्रीचा शेअर करत आहे. महाशिवरात्रीच्या दिवसाचं माझं रुटीन, देवपूजा, रांगोळी, तुळशीपूजा, सोबतच त्या दिवशी मी साबुदाणे वडे बनवले होते, तर त्याची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि महाशिवरात्रीचा दिवस मला का जास्त आवडतो तर हे देखील तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लहानपणी आपल्या घराजवळ जी मंदिरं असतात, देवळं असतात, त्या देवांबद्दल आपोआप एक वेगळी ओढ निर्माण होते. तसंच काहीसं माझं पण आहे. माझ्या गावी म्हणजेच माझ्या माहेरी महादेवाचं एक स्वयंभू मंदिर आहे. या मंदिराला प्रति सोमनाथ असंही म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे खूप मोठा उत्सव असतो, यात्रा भरते आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. श्रावण असो किंवा महाशिवरात्री असो, या मंदिरात होणारी आरती, शंखनाद आणि तो डमरूचा आवाज, आजही हे सगळं मी मनापासून अनुभवते. अजूनही त्या दिवसांची ती ऊर्जा, ती व्हायब्रेशन्स मला जाणवतात आणि मन नकळत मला त्या मंदिरात घेऊन जातं. आणखी एक खास गोष्ट म्हणजे अगदी 6 वर्षाची असल्यापासून महादेवाचं 5 दिवसाचं मी व्रत करत आले आहे. ह्यामुळे हा दिवस माझ्या आयुष्यात खूपच जवळचा वाटतो. आमच्या मंदिरात महाशिवरात्रीच्या रात्री 11 वाजता महाआरती होते आणि त्यानंतर एक खूप छान गोष्ट असते, ती म्हणजे पुढच्या 5 दिवसासाठी तुपाचं कमळ, घी कमळ बनवलं जातं. हे तुपाचं कमळ पुढील 5 दिवस महादेवांच्या गर्भगृहात ठेवून त्याची पूजा केली जाते आणि 5व्या दिवशी अतिशय उत्साहात आणि भक्तिभावाने त्याचं विसर्जन केलं जातं. ह्या वर्षीच्या घी कमळाचे फोटो मी नक्की माझ्या पोस्टवर शेअर करणार आहे. आणि अशा या आठवणींसोबत आजच्या दिवसाची सुरुवात खूपच छान झाली. सकाळी उंबरठा पूजन केलं, दारात रांगोळी काढून घेतली, तुळशीची देखील पूजा करून घेतली. सकारात्मक ऊर्जेसोबत दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर देवपूजा केली आणि माझी एक सवय आहे, ती म्हणजे सण असेल किंवा गुरुवार, मंगळवार, पौर्णिमा या दिवशी मी देवांचे वस्त्र बदलत असते. एरवी मी जस्ट पंचोपचारे पूजा करत असते, परंतु काही खास दिवस असले की त्यावेळी मग मी देवांचे वस्त्र बदलून घेत असते. आजही सर्व देवांचे वस्त्र बदलले, धूप, दीप, फूल, नैवेद्य अर्पण केली आणि विशेष करून महादेवाची पूजा करून घेतली. आता माझी देवपूजा झालेली आहे, महादेवावर अभिषेक देखील झालेला आहे, उंबरठा पूजन, दारात रांगोळी हे सगळं झालेलं आहे आणि आता झाली दुपारची वेळ. सो आज मला साबुदाणा खिचडी बनवायची, ज्यासाठी मी हे साबुदाणे आधीच भिजवून ठेवले होते आणि आता शेंगदाण्याचे कूट, मीठ असं टाकून ठेवलं आहे. आणि तिखट नाही घालणार आहे, कारण माझी मुलगी देखील खात असते, तिला तिखट नको लागायला, त्यासाठी याच्यात फक्त एक मिरची टाकणार आहे याच्यात. इथे मी कढईत तेल तापायला ठेवलं आहे. सगळ्यात आधी हे जे बटाट्याचे पापड आहेत ते फ्राय करून घेणार आहे. पापड फ्राय झाल्यावर मग मला खिचडी त्याच्यातच बनवून घेणार आहे. थोडं तेल बाजूला काढेल आणि उर्वरित तेलात मग मी खिचडी बनवून घेणार आहे. बटाटे मी आधीच सकाळी उकडून घेतले होते, ज्याने खिचडीला आणि सायंकाळी वडे बनवायला दोन्ही वेळेस मला कामात येईल. दुपारी छान रेस्ट केला आणि त्यानंतर आता मी वडे बनवायला घेतले. वडे बनवण्यासाठी इथे मी 2 कप भिजवलेले साबुदाणे, त्यात 3 ते 4 बटाटे उकडलेले आणि अर्धा कप दाण्याचा कूट टाकला आहे. सोबतच आपल्याला सेंधा मीठ आणि जिरं, चिली फ्लेक्स असं टाकून एक छान वड्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इक्वल साईजचे बॉल बनवून आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत. आता कढईत तेल तापतंय तोवर मी काकडीची कोशिंबीर बनवून घेते आहे. गावी जे वडे मिळतात तर त्याच्यासोबत शेंगदाण्याची खूप छान अशी टेस्टी चटणी मिळते. आणि इकडे जे मी वडे खाल्ले आहेत तर ते काकडीच्या कोशिंबिरीसोबत असतात आणि ते देखील खूप छान लागतात. अनायासे आज माझ्याकडे काकडी होती, त्यामुळे मग मी काकडीची कोशिंबीरच बनवली. माझ्यासाठी मात्र मी दहीसोबत वडे खाल्ले होते. बाकीच्यांचा उपवास नव्हता, त्यामुळे त्यांच्यासाठी काकडीची कोशिंबीर केली होती. आणि इकडे मी वडे फ्राय करून घेते आहे आणि खूप छान असे क्रिस्पी वडे फ्राय झाले होते.
इथे सर्व वडे मी तळून घेतले आणि खूप छान सगळे तळले गेले, परंतु हा जो लास्टचा बॅच आहे तो अचानकच प्लेटमध्ये टाकल्यानंतर ते वडे फुटले. तर मे बी तापमानचा प्रॉब्लेम असावा, तर त्यामुळे वडे फुटतात. खूप आधी एकदा आम्ही केले होते त्यावेळेला देखील फुटले होते, पण ते कढईत फुटले होते आणि त्यामुळे खूप डेंजर असे चटके बसले होते आम्हाला. आज नशीब की कढईत न फुटता ते लास्टचा बॅच होता आणि तोही प्लेटमध्ये फुटले. तर काही झालं नाही, पण असे कशामुळे होतात? तुम्हाला जर हे माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने मी काकडीची कोशिंबीर, पापड आणि वडे असं बनवलं होतं. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.